आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। मतदानाआधीच मुंबईतील 2 वॉर्डांमधून युती आउट आहे। वॉर्ड क्रमांक 211 आणि 212 मध्ये यंदा कमळ आणि धनुष्यबाण चिन्ह दिसणार नाहीये। दोनही वॉर्डमध्ये महायुतीचा उमेदवारच नाहीये। वॉर्ड क्रमांक 211 कागदपत्रांची पूर्तता नसल्यानं उमेदवारी नाही, तर वॉर्ड क्रमांक 212 मध्ये उशिरानं अर्ज दाखल केल्यानं उमेदवार रिंगणातून आउट झालाय। मतदानाआधीच मुंबईतील 2 वॉर्डमधून युती आउट झालेली आहे। वॉर्ड क्रमांक 211 आणि 212 यंदा कमळ आणि धनुष्यबाण चिन्ह या ठिकाणी दिसणार नाही। वॉर्ड क्रमांक 211 मध्ये कागदपत्रांची पूर्तता नाही आहे। अधिक माहिती घ्यावी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, एवढी सगळी रणनीती आखली, मायक्रो प्लॅनिंग केलं, पण वॉर्ड क्रमांक 211 आणि 212 मध्ये अशी काय गल्लत झाली? निश्चितच लागवी कारण आपण जर माहिती घेतली असेल तर वॉर्ड क्रमांक 211 आणि 212 असे 2 वॉर्ड आहेत आगरीपाडा या ठिकाणचे, ज्या ठिकाणी आता भाजप आणि शिवसेना दोघांचंही चिन्ह आपल्याला पाहायला मिळणार नाहीये। त्यामुळे मतदानाआधीच हे 2 मतदारसंघ युतीने गमावल्याचं आपल्याला म्हणता येऊ शकतं। विशेष म्हणजे 212 मध्ये मंदाकिनी खामकर यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेली होती, मात्र काल काही तांत्रिक कारणास्तव कागदपत्र पूर्तता करताना त्यांना अर्ज दाखल करण्यास विलंब झाला। आज देखील त्यांना निवडणूक आयोगाच्या कार्यालयात बोलवण्यात आलेलं आहे, त्यामुळे या संदर्भात काही तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र तुर्तास तरी कालची वेळ त्यांची हुकलेली आहे, त्यामुळे या मतदारसंघात कमळ दिसणार नाहीये। 211 सुद्धा भाजपच्या वाट्याला मतदारसंघ आलेला होता, मात्र या ठिकाणी मुस्लिम उमेदवार भाजपला द्यावा लागला असता आणि त्यामुळे ऐनवेळी आयात उमेदवार घेण्याची वेळ भाजपवर आलेली होती। मात्र दुसरा उमेदवार देण्यापेक्षा उमेदवार न दिलेला बरा अशा भूमिकेमध्ये भाजप अंतिम क्षणापर्यंत राहिला। एक उमेदवार निवडण्यात आला, मात्र त्याची कागदपत्राची पूर्तता झालेली नव्हती आणि म्हणूनच 211 मध्ये देखील आता भाजप आणि शिवसेनेचा उमेदवार दिसणार नाहीये। त्यामुळे 227 पैकी 225 जागांवरतीच आता महायुतीला उमेदवारी मिळालेली आहे आणि ते निवडणूक लढताना पाहायला मिळतील। मात्र तब्बल 2 जागा या न लढताच गमावण्याची वेळ आता युतीवर आल्याचं म्हणता येईल। चेतन, पण या सगळ्या परिस्थितीचा कोणाला फायदा होणार आहे? कोण विरोधात उभं आहे त्या ठिकाणी, ज्यांच्यावर मात्र ही परिस्थिती पथ्यावरच पडणारी आहे? निश्चित 212 मध्ये गीता गवळी ज्या आहेत अखिल भारतीय सेनेच्या त्या उमेदवार आहेत। या ठिकाणी ठाकरे गटाने आपला उमेदवार न देता मनसेला उमेदवारी दिलेली आहे, त्यामुळे थेट लढत आता कुठेतरी अरुण गवळी यांच्या कन्या गीता गवळी पुन्हा एकदाच्या नशीब आजमावतायत। तर 211 नंबर वॉर्ड मध्ये आमदार रईस शेख यांचे पीए रिंगणात उतरलेले आहेत। त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेस आणि एमआयएम देखील आहे। शरद पवार गट त्या ठिकाणी उमेदवारीसाठी इच्छुक होता, त्यांनीही अर्ज दाखल केला तरी याबाबत संभ्रमता आहे। मात्र समाजवादी पार्टी, काँग्रेस आणि एमआयएम हे 211 मध्ये तर 212 मध्ये अखिल भारतीय सेना, मनसे आणि काँग्रेस असे एकमेकांसमोर उभे टाकल्याचं पाहायला मिळेल। त्यामुळे काँग्रेस आणि कुठेतरी अखिल भारतीय सेनेला आणि समाजवादी पार्टीला शिवसेना आणि भाजपने आता बाय दिल्याचं म्हटलं जातंय। लागली अगदी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।